नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात अभय बापट यांची कादंबरी अलिबी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर एकच नम्र विनंती की चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर तात्काळ. चला श्रोते हो, सुरू करूयात अभय बापट लिखित अलिबी भाग पहिला. रात्री 12 वाजता पाणिनी पटवर्धनचा खाजगी फोन अचानक खणखणला. पाणिनी त्यावेळी आपल्या घरी गाढ झोपेच्या अंमलाखाली होता. बाहेर पाऊस म्हणजे मी म्हणत होता. त्यातून पाणिनीचा हा फोन नंबर म्हणजे स्वतः पाणिनी पटवर्धन व्यतिरिक्त फक्त सौम्या सोहनी, कनक ओजस यांनाच माहिती होता. अन्य कोणालाही तो माहीत नव्हता. फोनच्या डिरेक्टरीमध्ये सुद्धा तो नव्हता. आवाजानं पाणिनीला जाग आली. झोपेतच अर्धवट हातानं जवळचं दिव्याचं बटण त्याने अंदाजाने दाबलं. तेवढ्यात धक्का लागून फोन खाली पाडला. पाणिनी आता खडखडीत जागा झाला होता. फोन कानाला लावून तो म्हणाला, सौम्या, अगं अशा छान वेळी तू झोपत का नाहीस? मला का त्रास देतीयस? पलीकडनं एका पुरुषाचा आवाज आला. कोण? पाणिनी पटवर्धन का? आश्चर्यानं पाणिनीने विचारलं. कोण बोलताय आपण? तुम्ही या क्षणी रोकडाशी बोलताय, पलीकडच्यानं सांगितलं. एव्हाना पाणिनी सावरला होता. सौम्या आणि कनक ओजेशिवाय भलत्याच माणसाला हा नंबर कसा मिळाला याचं आश्चर्य करत त्याने मिस्किलपणे विचारलं. तुमचा खोकडा काय म्हणतोय? खोकडा? पलीकडचा गोंधळला. मला नाही समजलं, तुम्ही कोणाबद्दल चौकशी करताय? जर तुम्ही रोकडा असाल तर तुम्हाला खोकडा कोण ते माहीत असेलच ना. पलीकडच्या माणसाला विनोदबुद्धी नसावी. ओ, शब्दाची कोटी, तो रुक्षपणे म्हणाला. मला समजलंच नाही आधी. काय हवंय काय तुम्हाला? आणि यावेळी पाणिनीनी त्रासून विचारलं. मला तुमच्या ऑफिसमध्ये यायचं आहे. आणि मला अंथरुणात पडून राहायचं आहे, पाणिनी कंटाळून म्हणाला. अत्यंत काळजीपूर्वक आपले शब्द निवडत पलीकडचा माणूस म्हणाला, माझ्याकडे 2000च्या 2 नोटा आहेत पटवर्धन. तुम्ही जर आत्ता तुमच्या ऑफिसमध्ये आलात आणि माझं काम स्वीकारलं तर या नोटा मी तुम्हाला तुमच्या एकूण फी पोटी आगाऊ रक्कम म्हणून देईन. आणि पुढे मी जेव्हा जेव्हा माझ्या वतीनं काही काम देईन तेव्हा आणखीन 10,000 देण्याची व्यवस्था करीन. खून? पाणिनीनं विचारलं. पलीकडचा माणूस जरा घुटमळला आणि मग म्हणाला, नाही. मला तुमचं खरं आणि पूर्ण नाव सांगा. ते अशक्य आहे. हे बघा, फोनवरनं मोठाल्या रकमेच्या गोष्टी करणं फार सोपं आहे. मी निक्षून सांगतो की मी ऑफिसला जाण्यापूर्वी मला समजायला हवं की हा व्यवहार मी कोणाशी करतोय. थोडं घुटमळत तो म्हणाला, जय कारखानीस. पाणिनीनं विचारलं, पत्ता? 5619 युनियन बँकेजवळच्या वाहनतळाजवळची स्नेहशिल्प इमारत. ठीक आहे, मी 20 मिनिटात ऑफिसला पोहोचतो. तुम्हाला तेवढे अवधी तिथे यायला जमेल ना? हो, जमेल. तो माणूस विनयशीलपणे म्हणाला. तुम्हाला खूप खूप धन्यवाद पटवर्धन. आणि फोन बंद झाला. पाणिनी अंथरुणातनं उठला. खिडक्या बंद केल्या. फोन डिरेक्टरी उचलली. जय कारखानीस नावाचं कोणीही युनियन बँकेजवळच्या वाहनतळाजवळच्या स्नेहशिल्प इमारत या पत्त्यावर नव्हतं.
त्यांनी ओजसच्या ऑफिसचा नंबर फिरवला. रात्रपाळीत काम करणारा कंटाळवाणा आवाज आला. हा हॅलो, गुप्तहेर ओजस यांचं ऑफिस. पाणिनी पटवर्धन बोलतोय मी. पुढच्या 20 मिनिटात मी माझ्या ऑफिसला पोचतोय. मला भेटायला एक माणूस येईल, बहुधा गाडीनंच येईल. चौकाच्या दोन्ही बाजूला एक एक माणूस उभा कर. चौकाच्या आसपास कुठलीही गाडी आली तरी त्यांचे नंबर आणि जी जी माहिती घेता येईल ती टिपून घ्या. माझ्या ऑफिसात जाण्यापूर्वी मी तुमच्या ऑफिसात येईन. सर्व माहिती तयार ठेवा. फोन ठेवून पाणिनीने पटकन कपडे बदलले. केसातनं कांगवा फिरवला. बाहेर पाऊस ओततच होता. नाईलाजानं रेनकोट घालावाच लागला त्याला. दिवे घालवण्यापूर्वी रात्रीच्या पहारेकऱ्याला गाडी तयार ठेवायला फोन करून सांगितलं. दाराला कुलूप लावून लिफ्टच्या दाराचं बटण दाबलं. खाली उतरला तेव्हा त्याची गाडी तयार होती. आत बसून पाणिनीनं गाडी भरधाव सोडली. त्याच्या ऑफिसजवळ तो आला तेव्हा त्या इमारतीच्या आसपास ओजसच्या गाड्या सोडून अन्य कोणत्याही गाड्या नव्हत्या. झपझप पावलं टाकत आणि पावसापासून आपला बचाव करत ऑफिसच्या इमारतीत लिफ्टनं वर आला. आत येणाऱ्या माणसांची नोंद ठेवणाऱ्या माणसाला त्यांनी विचारलं, माझ्याकडे कोणी आलंय का? नाही, कोणी पण नाही. ओजसच्या ऑफिसमधलं कोणी खाली गेलं का एवढ्यात? हा, गेल ना. अजून खालीच आहे का जो कोणी गेलाय तो? नाही, वर आलाय नंतर पुन्हा. ठीक आहे. पाणिनी उत्तरला लांब लांब ढांगा टाकत पॅसेजच्या टोकाला गेला. तिथून डाव्या बाजूला त्याचं स्वतःचं ऑफिस होतं, तर उजव्या बाजूला ओजसचं. तो उजव्या बाजूला वळाला. स्वागत कक्षातून आत गेला. तिथे एक माणूस आपले कपडे वाळवत उभा होता. हॅलो, कसा आहेस रे कालू सिंग? पाणिनीनी चौकशी केली. अजून कोणी आलंय? हा, 2 जण आहेत. कसं शक्य आहे? पाणिनी म्हणाला. बाहेरच्या माणसानं तर सांगितलं की कोणीच आलेलं नाही. त्याला काय समजत नाही हो. नाही, पण ते वर कसे आले? त्या माणसाने स्वतःजवळचा किल्ल्यांचा जोडगा काढला. आपल्या लिफ्टपैकी बंद असलेल्या लिफ्टचं दार त्याने उघडलं. लाईट लावले. त्याच्याबरोबर एक स्त्री त्याला अगदी चिकटून आली. मी वर येईपर्यंत ते आधीच आले होते आणि लिफ्टचे लाईट घालवून दाराला कुलूप लावलेलं होतं. मग आपल्या त्या बाहेरच्या माणसाच्या लक्षात आलं नाही ते? नाही, तो फार झोपेत होता. म्हणजे ते दोघंही आता या मजल्यावर आहेत? हो. कधीपासून आहेत? 5 मिनिटं झाली ते वाट बघतोयत. असं हेरगिरीचं काम करायला मला आवडतं, पण पाऊस नको अशी इच्छा होती. ते ठीक आहे, पण ते नेमके कुठे दिसले तुला? ते गाडीनं आले. पुरुष गाडी चालवत होता. त्यांनी तिला ऑफिसच्या इमारतीपर्यंत सोडलं, पुन्हा वळला. मला वाटलं की तो गाडीसाठी जागा शोधतोय. मी शेवटपर्यंत त्याच्यावर नजर ठेवली, अगदी या मजल्यावर येईपर्यंत. गाडीचं काय? मी गाडीचा नंबर बघितला, मालकाची माहिती काढली. राजेंद्र पळशीकर या नावानं नोंदणी आहे. फोन डिरेक्टरीमध्ये नाव आहे. आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय दाखवलेला आहे. विचारात गडून जात पाणिनीनं खिशातनं सिगरेट काढून पेटवली आणि छानपैकी झुरका मारला. आणि त्या स्त्रीचं काय? तिच्याबद्दल एक गूढच आहे बरं का. एका मोठ्या रेनकोटमध्ये तिने स्वतःला गुंडाळून घेतलंय. तिच्या पायातले बूट हे पायापेक्षा खूप मोठे असावेत आणि दोन्ही पायातल्या बुटांची मापं वेगवेगळी असावीत, अशा प्रकारची तिची चाल आहे. ती गाडीतनं उतरली तेव्हा तिने वर्तमानपत्रानं डोक्यावरची हॅट आणि चेहरा झाकून घेतलेला होता, म्हणजे अगदी लिफ्टमध्ये बसताना सुद्धा. मी तिला शेवटचं तेव्हा बघितलंय. ते या मजल्यावर आहेत. त्यांची लिफ्ट आहे या मजल्यावर. त्या पळशीकरबद्दल काढता येईल तेवढी माहिती काढ. मी ते आधीच चालू केलंय. एक गुप्तहेर लावलाय कामाला. मी त्याची प्रगती काय काय होतीये हे तुमच्या ऑफिसमध्ये कळवत राहू का? नको, मी तुझ्या संपर्कात राहीन. हां, साधारण 15 मिनिटांनी माझ्या ऑफिसात ये. तुला मी मस्तपैकी कॉफी पाजतो. अरे वा, आभारी आहे मी तुमचा पटवर्धन.
मी त्याहीपेक्षा एक मस्त काम करतो. मी दाराजवळच्या टेबलावर कॉफीचा थर्मास ठेवून देतो. अरे वा, हे तर अजूनच छान की. पाणिनी त्याच्या ऑफिसच्या दिशेनं चालत निघाला तेव्हा शांत वातावरणात त्याच्या टाचांच्या आवाजाचा प्रतिध्वनी उमटत होता. त्याला कोणी दिसलं नाही की कसला आवाजही ऐकू आला नाही. स्वतःजवळच्या किल्लीनं त्याने ऑफिसचं कुलूप उघडलं. त्याच्या केबिनमध्ये आला तो. टेबलाच्या खाणातनं कॉफीचा थर्मास काढला, गरम कॉफी बनवली आणि दाराजवळच्या स्वागत कक्षाच्या टेबलावरती ठेवत असताना दार उघडलं गेलं आणि एक शिडशिडीत माणूस आत येत म्हणाला, मला वाटतं आपणच पटवर्धन आहात. पाणिनीने मानेनं होकार दिला. मी पळशीकर. आत आलेला माणूस म्हणाला. पाणिनीने भुवया उंचावल्या. मला वाटलं की नाव कारखानीस असं आहे. नाही, ते होतं पण अनेक गोष्टींमुळे ते बदलावं लागलं. पळशीकर रुक्षपणे उत्तरला. अशा काय गोष्टी घडल्या ते मला कळेल का? पळशीकर हसला. अगदी सुरुवातच करायची झाली तर मी पार्किंगमध्ये गाडी लावायच्या क्षणापासनं माझ्यावर नजर ठेवण्यात येत होती. अत्यंत हुशारीनं हे केलं जात होतं, पण नक्की नजर ठेवली जात होती. माझ्या लक्षात आलं की ओजस या गुप्तहेराचं ऑफिस या मजल्यावर आहे. तुम्ही लिफ्टने आल्यावर स्वतःच्या ऑफिसमध्ये न जाता आधी ओजसच्या ऑफिसात गेलात. तिथे तुम्ही साधारण 5 मिनिटं होतात आणि आता मी येताना तुम्ही स्वागत कक्षाच्या टेबलावर कॉफीचा थर्मास ठेवत होतात, जी कोणीतरी येऊन उचलेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर पटवर्धन, आपण नमनाला घडाभर तेल न घालवता मूळ मुद्द्यावर येऊया. तर मी पळशीकर आहे. तुम्ही एकटे आहात? तुम्हाला माहिती आहे पटवर्धन की मी एकटा आलेलो नाही आहे. कोणी स्त्री आहे, म्हणजे या प्रकरणात तिचा संबंध आहे, त्याविषयी बोलू आपण. पटवर्धननी खुर्चीकडे निर्देश करून त्याला आत बोलावलं. रेनकोट काढून झटकला आणि आपल्या खुर्चीत बसला. त्याच्या पाहुण्यानं 2000च्या 2 नोटा खिशातनं काढल्या. मी तुम्हाला लगेच रक्कम देईन असं म्हटलं असलं तरी लगेचच ते तुम्हाला मिळतील असं तुम्ही अपेक्षित केलेलं नसेल. असं बोलून त्यांनी ती रक्कम लगेच पाणिनीकडे दिली नाही, पण आपल्या हातात ते पैसे असे धरले की केव्हाही तो टेबलाच्या कडेवर ते ठेवेल. काय प्रकरण काय आहे? नाही, प्रकरण असं काय नाही आहे. पाणिनीने प्रश्नार्थक भुवया उंचावल्या. मी अडचणीत आहे. नेमकी काय अडचण आहे? नाही, त्याची तुम्ही चिंता करू नका. त्या माझ्या मी सोडवीन. तुम्ही तिचं संरक्षण करा. कशापासून संरक्षण हवंय तिला? प्रत्येक गोष्टीपासून. आणि ती कोण आहे म्हणे? त्यापूर्वी मला खात्री हवी आहे की तुम्ही माझं काम स्वीकारलंय. त्यासाठी मला आणखीन बरीच माहिती लागेल. उदाहरणार्थ काय घडणार आहे, म्हणजे तिला कशापासून संरक्षण लागणार आहे. पळशीकर विचारात पडला. पाणिनी म्हणाला, ती इथेच आहे तर आत का नाही बोलवत तुम्ही तिला? लक्षात घ्या पटवर्धन, ती कोण आहे हे कोणाला कळता कामा नये. काय कारण काय? अहो, ते जर कळालं म्हणजे मग तिचा आणि माझा संबंध आहे हे कळालं तर मोठा गहजब होईल. जे मी टाळत आलोय तेच घडेल. तुमची कोण लागते ती स्त्री? माझं सर्वस्व आहे ती. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी त्या स्त्रीची वकिली घ्यावी, पण ती कोण आहे हे मला समजता कामा नये? अगदी बरोबर. पाणिनी हसला आणि म्हणाला,
मी असं समजू ना की तुम्ही मानसिकदृष्ट्या ठीक आहात? हो. पण हे अशक्य आहे. ती कोण आहे हे समजल्याशिवाय मी तिची वकिली घेऊच शकणार नाही. पळशीकर खुर्चीतनं उठला. स्वागत कक्षाचा दरवाजा उघडून बाहेर गेला आणि त्या स्त्रीला आत घेऊन आला. एका भल्या मोठ्या आणि गडद रंगाच्या रेनकोटमध्ये ती बुडून गेली होती. गळ्यापर्यंत त्याची कॉलर आली होती आणि पावलापर्यंत लांब असल्यानं तिचं शरीर दिसतच नव्हतं. दुसऱ्या कोणाचा तरी मोठा रेनकोट तिने घातल्यासारखं दिसत होतं. डोक्यावरची हॅट घट्ट आणि चेहऱ्याचा बराच भाग झाकला जाईल अशी होती. चेहऱ्यावर अर्धा बुरखा होता, त्यातून चमकदार डोळे दिसत होते. पाणिनीच्या समोरच्या खुर्चीत ती बसली. हातात मोजे होते. बसताना ती सहजपणे बसली नाही. दोन्ही पाय जमिनीला टेकवून ती बसली तेव्हा तिच्या पायातले बूट खूप मोठे असल्याचं जाणवत होतं. गुड इव्हनिंग, पाणिनी म्हणाला, पण तिने ते ऐकलेलं नसावं. बुरख्यातून तिचे काळे डोळे बिचकल्यासारखे झाले. पाणिनी आता वैतागण्याऐवजी आहे त्या प्रसंगात आनंद घ्यायला लागला होता. तावदानावर पडणारं पावसाचं पाणी प्रसंगात गूढता निर्माण करत होतं. पळशीकर हा एकच माणूस असा होता ज्याला या सगळ्यात काही वेगळं आहे असं वाटत नव्हतं. आपल्या खिशातनं पाकिट काढून एक मोठी नोट बाहेर काढली आणि पाणिनीकडे देऊन म्हणाला, तपासून घ्या पटवर्धन, खरी आहे का नाही. पाणिनीने ती तपासली, त्याला परत केली. तुझ्याकडे कात्री आहे का, कात्री? त्या स्त्रीला त्याने विचारलं. तिने दिलेली कात्री उजव्या हातात आणि ती नोट डाव्या हातात घेऊन ती कात्रीनं वेगवेगळ्या वर्तुळाकृती आकारात कापली. आता त्या नोटेचे 2 भाग झाले होते, एक मोठा आणि दुसरा छोटा. ते दोन्ही भाग पुन्हा एकमेकात अडकवून बरोबर बसतात हे पाणिनीच्या त्यांनी लक्षात आणून दिलं. मोठा भाग त्या स्त्रीकडे दिला आणि लहान भाग पाणिनीच्या टेबलावर ठेवला. मला याची पावती वगैरे काही नको आहे. तुमचा शब्द पुरेसा आहे मला. अगदी गरज भासेपर्यंत या स्त्रीच्या ओळखीचा आग्रह तुम्ही धरू नका. त्यावेळी ती तुम्हाला उरलेले 10,000 देईल. तीच तिची ओळख असेल. त्या नोटेचे 2 तुकडे तुम्ही चिकटवून बँकेत भरू शकाल. अशा प्रकारे तुमची फी मिळायची तुम्हाला खात्री राहील आणि तुम्ही कुठल्याही तोतयाचं काम करत नाही याची तुम्हाला खात्री पटेल. नाही पण समजा दुसऱ्याच कोणाला तो तुकडा मिळाला आणि त्यांनी मला आणून दिला तर? नाही, तसं नाही होणार. पळशीकर काय सांगतायत मला हे तुम्हाला कळतंय ना? पाणिनीने तिला विचारलं. त्या स्त्रीनं होकारार्थी मान हलवली. हे बघा, मी असं समजतो की ते इथे आले तेव्हा त्यांच्या डोक्यात काय होतं हे तुम्हाला माहिती आहे. पुन्हा तिने मान डोलवली. आणि या सगळ्या स्थितीत मी तुमचं काम घेण्यात तुम्हाला समाधान आहे ना? तिने पुन्हा मान डोलवली. पाणिनी आपल्या खुर्चीत नीट ताठ बसला. पळशीकरला म्हणाला, आपण जरा वास्तविकतेचं भान ठेवून विचार करूया. मी या स्त्रीची वकिली घ्यावी असं तुमचं म्हणणं आहे. ती कोण आहे हे मला माहिती नाही आहे. उद्या सकाळी एखादा येईल आणि त्याचं प्रकरण मला घ्यायला लावेल. मी ते घेईन. मग ही बाई येईल पुन्हा आणि म्हणेल की तुम्ही आत्ताच घेतलेल्या या प्रकरणात मी विरुद्ध बाजूला आहे. ती उरलेले 10,000 मला देईल. म्हणजे एकाच प्रकरणात दोन्ही बाजूंकडून लढल्यासारखं होईल. मला वाटतंय की माझी बाजू मी पुरेशी मांडली आहे तुमच्यासमोर. हे करणं अशक्य आहे. मला रस आहे पण या पद्धतीनं करता येणार नाही. मला माफ करा.
पळशीकरनं हातानं आपल्या कपाळाला चोळल्यासारखं केलं आणि म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे. हे बघा, मी सांगतो हा गुंता कसा सोडवायचा ते. तुम्ही कुठलंही नवीन प्रकरण तुमच्याकडे आलं तर बेलाशक घ्या. फक्त त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मी गुंतलो असेन किंवा माझा संबंध आला असेल तर माझी परवानगी घ्या. पण कशी घ्यायची तुमची परवानगी? म्हणजे मी तुमच्याशी कसा संपर्क करू? तुम्ही तातडीनं संपर्क करू शकाल का आणि कसा? नाही, नाही करणार. म्हणजे आपण पुन्हा मूळ पदावर आलो? नाही, मूळ पदावर आलेलो नाहीये, एक वेगळा पर्याय आहे. तुम्ही काय करायचं? तुम्ही स्थानिक वर्तमानपत्रात छोट्या जाहिराती येतात ना, त्या सदरात पळशीकर मधल्या प या अक्षराला उद्देशून जाहिरात द्यायची आणि मग तुम्ही म या नावानं तिथे सही करायची. या जाहिरातीत तुम्ही विचारणा करायची की एक विशिष्ट काम स्वीकारण्यास प ची हरकत आहे का? माझ्या अशिलाच्या दृष्टीनं हे योग्य नाही ना. आपलं नाव अशा प्रकारच्या जाहिरातीत आलेलं त्यांना चालणार नाही. नाही नाही, अशिलाच्या नावाचा उल्लेख करायची गरज नाही. फोनच्या डिरेक्टरीचा वापर करून संदर्भ द्या. म्हणजे सांगतो तुम्हाला, समजा त्याचं नाव डिरेक्टरीच्या 1000व्या पानावर 3ऱ्या रकान्यात वरून 4थं असेल. तर तुम्ही जाहिरातीत असं द्यायचं की 1000-3-4 यांच्याकडून काम घेण्यास हरकत नाही ना. आणि तुम्ही त्याला उत्तर द्याल, मी 48 तासात उत्तर नाही दिलं तर ते काम तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. आणि मला तुमच्या विविध प्रकरणाबद्दल कसं कळेल? मला वाटतं की तुमच्या धंद्याचे बरेच व्याप आहेत आणि उद्यापर्यंत तुम्हाला कळेल ते, म्हणजे तुम्ही पेपर वाचलात तर. हा सगळा मूर्खपणाचा कळस आहे, काहीही अर्थ नाही आहे याच्यात. पळशीकरनं टेबलावर ठेवलेल्या 2000च्या नोटीकडे पाणिनीचं लक्ष वेधलं. तुम्ही काम घेणार का याबद्दल तुम्हाला कोणताही प्रश्न न विचारता मी हे 2000 दिलेत. मला फक्त तुमचा शब्द हवाय, पावती नकोय. पण तुम्ही तिच्या वतीनं काम सुरू केलं तर जादा 10,000 मिळतील. ठीक आहे, मी स्वीकारतो तुमचा प्रस्ताव, पण एका अटीवर. कसली अट? मी माझे जास्तीत जास्त प्रयत्न करीन, अत्यंत प्रामाणिकपणे मी काम करीन. पण मी जर काही चूक केली तर तुमचे 2000 परत करण्याचा मला अधिकार राहील आणि जणू काही आपण भेटलेलोच नाही असं समजायचं आणि सगळं प्रकरण आपण विसरून जायचं. पाणिनींनी अंतिम पर्याय दिला. पळशीकरनी प्रश्नार्थक मुद्रेनं त्या बुरखाधारी स्त्रीकडे बघितलं. तिने आपली मान हलवून नकार दिला. हे बघा, हा माझा अंतिम पर्याय, स्वीकारा नाही तर सोडून द्या. पळशीकरनी अस्वस्थपणे पाणिनीच्या लायब्ररीकडे जाणाऱ्या दाराकडे बघितलं आणि म्हणाला, आम्ही दोघं जरा तिकडे जाऊन बोलू शकतो का? हो, आज जा. पण का? मी त्या स्त्रीचा आवाज ऐकीन अशी तुम्हाला भीती वाटतेय का? पळशीकर उत्तर देणार होता, पण त्या स्त्रीनं जोरजोरात मान हलवली आणि त्यातच पाणिनीला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ठीक आहे, आज जा. तुम्ही ठरवा काय ते. पण पुढच्या अर्ध्या तासात मी घरी जाऊन झोपणार आहे. माझा प्रस्ताव स्वीकारा किंवा सोडून द्या. ये आत ये, पळशीकर तिला म्हणाला. पाणिनीनं तोपर्यंत सिगरेट शिलगावली. 3 मिनिटात ते बाहेर आले. आम्हाला तुमची अट मान्य आहे. तुम्ही फक्त जास्तीत जास्त विश्वासानं हाताळा हे प्रकरण. त्याबाबत तुम्ही खात्री बाळगा, तसा शब्द देतो मी तुम्हाला. क्षणभर असं वाटलं की पळशीकर आपले आणखीन पत्ते उघडे करेल, पण तसं काही झालं नाही. त्यांनी स्वतःला रोखलं.
हे बघा, तो म्हणाला. पाणिनी काही बोलला नाही. पाणिनी गप्प राहिला. हे बघा पटवर्धन, मी जे करतोय आणि ज्या प्रकारे करतोय तसं करायची आत्यंतिक गरज असल्याशिवाय मी ते केलंच नसतं. मला जे साध्य करायचं आहे ते कसं मिळवायचं याचा विचार करण्यात मी गेले 2 तास माझा मेंदू झिजवतोय. या बाईचा आणि माझा संबंध आहे असा अंदाज जरी कोणाला आला तरी मी आणि माझ्याशी संबंधित सगळे बर्बाद होतील. त्यामुळे यातून तिला पूर्णपणे बाजूलाच ठेवायचं आहे. मग त्यासाठी काहीही करावं लागलं, कितीही खर्च आला तरी चालेल. लक्षात येतंय ना पटवर्धन? अहो, त्यासाठी ही सगळी नाटकं करायची काय गरज होती? तुम्ही माझ्याशी मोकळेपणानं बोलू शकला असतात. मी माझ्या आशिलाबद्दलचे व्यवहार नेहमी गुप्त ठेवतो. समजा त्या स्त्रीनं आपला बुरखा काढला. पाणिनीनं म्हणताच पळशीकर मध्येच त्याला तोडत म्हणाला, ते अशक्य आहे, अशक्य आहे ते. मी अशी योजना बनवली आहे की त्यामुळे सगळ्यांना पूर्ण संरक्षण मिळेल. तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे? समजा तुमच्याकडे एखादी माहिती आहे की जी पोलिसांच्या दृष्टीनं पुरावा आहे, तर ती तुम्ही पोलिसांपासनं लपवून ठेवू शकता का? मी माझ्या आशिलाचं हित नेहमी जपतो. त्याच्याशी झालेली चर्चा गुप्तच ठेवतो. नाही, मी सांगतो हे शेवटचं तसंच होणार. त्याचा स्वर निश्चयी होता. तुम्ही आजच्या आपल्या भेटीसाठी फार तयारी केलेली दिसतीये. म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? उदाहरणार्थ लिफ्ट. पळशीकरनं हातानं तो विषय झटकून टाकल्यासारखा केला. मी जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो ना पटवर्धन, तेव्हा त्याची योजना अत्यंत काळजीपूर्वक आणि पुरेशी आधी बनवलेली असते. पटवर्धन, मी तुमची कारकीर्द अभ्यासली आहे. 1 महिन्यापूर्वीच मी ठरवलं होतं की जर मला कधी वकिलाची गरज पडली तर मी तुमचाच विचार करेन. तुम्हाला ऐकायला आवडेल? या इमारतीचे प्लॅन आर्किटेक्ट म्हणून मी बनवलेत आणि बांधकाम करणाऱ्या कंपनीचा शेअर होल्डर म्हणून माझ्याकडे आजही नियंत्रण करण्याजोगे कमाल रकमेचे शेअर्स आहेत. आपलं बोलणं पूर्ण करून त्यांनी त्या स्त्रीला निघण्याची खूण केली. ती शांतपणे उठली, दाराकडे वळली. तिला आश्चर्याचा धक्का देऊन तिचा आवाज ऐकण्याची संधी मिळवण्याच्या दृष्टीनं तिला जाता जाता पाणिनीने आवाज दिला, गुड नाईट. तिने मागे वळून बघितलं. तिचे ओठ थरथरल्यासारखा भास पाणिनीला झाला. कसनुसं हसल्यासारखं करून ती बाहेर पडली, पण पाणिनीच्या अपेक्षेनुसार तिचा आवाज त्याला नाही ऐकायला मिळाला. पाणिनीनं ते गेल्यावर नोटा खिशात टाकल्या. नोटेच्या तुकड्याकडे नजर टाकली. तिजोरीचं दार उघडलं आणि नोट तिजोरीत ठेवून ती बंद केली. दुसऱ्या नोटेचा तुकडा मात्र त्यांनी तिजोरीत न ठेवता खिशात सरकवला. बाहेर नजर टाकली. कॉफीचा थर्मास आता जागेवर नव्हता. सर्व दिवे घालवून आणि सर्व कुलप घालून तो बाहेर पडला. ज्या लिफ्टनं पळशीकर वर आला होता ती अजून त्याच मजल्यावर होती. आत लाईट नव्हते. लिफ्टमन असलेल्या दुसऱ्या लिफ्टचं बटन त्यांनी दाबलं. लिफ्टमन वर आल्यावर तो म्हणाला, अरे, ही दुसरी लिफ्ट या मजल्यावरच अडकून पडली आहे. त्यांनी बाहेर येऊन खात्री केली. कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीला अर्वाच्य शिव्या हसडल्या आणि पाणिनीला घेऊन तो लिफ्टमन खालीच्या मजल्यावर गेला. श्रोते हो, हा होता अभय बापट लिखित ॲलिबी या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.